जय महाराष्ट्र मित्रांनो, पोलीस भरती जाहिरात येणार आणि पोलीस भरतीची तयारी सुरुवात करायचं म्हणलं तर विद्यार्थ्यांकडून वारंवार विचारला जाणारा प्रश्न म्हणजे पुस्तकं कोणती वापरायची। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पोलीस भरतीसाठी कोणती योग्य पुस्तकं आहेत ज्यातून तुम्ही कमी वेळात चांगला अभ्यास करू शकता यावर डिटेल बोलणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच पहिला सबस्क्राइब करा। बघा मित्रांनो, पोलीस भरतीची तयारी करत असताना पुस्तकं कोणती वापरायची या विषयावरती वेळ न घालवता मला असं म्हणायचं आहे, पोलीस भरतीसाठी 10 वेगवेगळी पुस्तकं वाचायची गरज नाहीये। तर पहिलं काम करा, एकच पुस्तक 10 वेळा वाचायला पाहिजे। ह्या गोष्टी लक्षात घ्या। जर एकच पुस्तक आपण 10 वेळा वाचलं तर त्या पुस्तकातील सगळे बारकावे क्लिअर होतील आणि परीक्षेला आपल्याला चकवा देणारा प्रश्न सुद्धा आपण अतिशय चांगल्या पद्धतीने सोडवू शकतो। तर बघा, पोलीस भरतीला महत्त्वाचे विषय कोणते कोणते आहेत? तर पोलीस भरतीमध्ये अतिशय महत्त्वाचा मानला जाणारा विषय म्हणजे सामान्य ज्ञान। सामान्य ज्ञान या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे आणि सामान्य ज्ञानमध्ये इतिहास येणार, भूगोल येणार, विज्ञान आहे, पंचायत राज आहे, राज्यघटना आहे आणि या सर्व विषयांची जर वेगवेगळी पुस्तकं वाचायची म्हणली तर आपल्याला वेळ पुरणार नाही। तर आपल्याला काय करायचं, या सर्व विषयांना एकत्रित अभ्यास करण्यासाठी काय करायचं आहे? तर सध्या बाजारामध्ये बरीच पुस्तकं उपलब्ध आहेत, जसं की ठोकळ्याच्या स्वरूपात। जर तुम्ही सामान्य ज्ञानचा एकत्र अभ्यास करायचं म्हणलं तर एकनाथ पाटील तात्या यांचा जो ठोकळा आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये मदत करेल। पण ठोकळा सुद्धा खूप मोठं पुस्तक आहे, पण यातला सगळा अभ्यास करणं गरजेचं आहे का? पोलीस भरतीला त्यातलं महत्त्वाचं काय आहे हे आपल्याला निवडता यायला पाहिजे। जर तुम्हाला ते निवडता येत असेल तर तात्यांचा ठोकळा अतिशय चांगलं पुस्तक आहे। पण जर तुम्हाला पोलीस भरतीसाठी महत्त्वाचं काय आहे, ह्यातलं काय वाचायचं काय नाही वाचायचं हे जर कळत नसेल, मग थोडक्यात मी असं म्हणेन, तात्यांचं ठोकळा वाचणं हे तर उत्तम आहेच, पण त्याच्याऐवजी कमी वेळात सिलेबस कव्हर करायचा असेल तर मी म्हणेन नोबेल पब्लिकेशनचा सामान्य ज्ञानचा ठोकळा हे पुस्तक सुद्धा सामान्य ज्ञानासाठी अतिशय उपयुक्त आहे। आता सामान्य ज्ञानाचा अभ्यास 2 पद्धतीने करता येतो। एक म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह वाचायला पाहिजे आणि दुसरी बाब म्हणजे प्रश्न उत्तरांचा सराव करायला पाहिजे। परीक्षेला जरी ऑब्जेक्टिव्ह प्रश्न येणार असले तरी माझं असं म्हणणं आहे, सामान्य ज्ञानासाठी कमीत कमी तुम्ही सुरुवातीला 2 ते 3 वेळा डिस्क्रिप्टिव्ह वाचन करणं गरजेचं आहे आणि मग या वाचनानंतर काय करायचं आहे, वाचलेल्या घटकावरती परीक्षेला प्रश्न कसे येतात आणि मग ते प्रश्न आपल्याला टॅकल करता येतात का याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, PYQs म्हणजे सामान्य ज्ञान या घटकावरती झालेली जर प्रश्नपत्रिका बघितलात तर त्या प्रश्नपत्रिकांमधले प्रश्न सोडवा। मग झालेल्या प्रश्नपत्रिकातले घटकनिहाय जर प्रश्न एकत्र केलेले आपल्याला पाहिजे असतील तर सध्या मार्केटमध्ये पोलीस भरती ग्रंथ भाग 1 या नावाचे जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरण याच्यावरती आलेले प्रश्न घटकनिहाय वेगळे केलेले बघायला मिळेल। म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, सामान्य ज्ञानला एकदा डिस्क्रिप्टिव्हसाठी एक ठोकळा वाचायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही कुठे येणार आहे, प्रश्नांचा सराव करण्यासाठी पोलीस भरती ग्रंथ भाग 1 हे पुस्तक रेफर करणार आहे। आता या दोन्हीमध्ये काय होणार आहे, तुम्ही घटक वाचताय आणि त्याच्यावरती प्रश्नांचा सराव करता। याच्यानंतर बघा, जसं मी तुम्हाला सामान्य ज्ञानच्या बाबतीत सांगितलं त्याच पद्धतीने मराठी व्याकरण हा एक अतिशय महत्त्वाचा गट, कारण 25 मार्काला जर व्याकरण येत असेल तर त्या 25 मार्कापैकी किमान 18 ते 20 मार्काचं व्याकरण आहे आणि बाकीचे 5 ते 7 मार्क आपल्याला शब्दसंग्रहावरती आहे। शब्दसंग्रह पाठांतरावरती भर द्या आणि जर तुम्हाला व्याकरण समजून घ्यायचं असेल तर मोरा वाळंबे हे मराठी व्याकरणाचं एक उत्तम पुस्तक आहे। जर तुम्ही वाळंबे सरांचं पुस्तक वापरत असेल तर ठीक आहे, किंवा त्याच्याही पुढे जाऊन तुम्हाला सरावासाठी जर एक्स्ट्रा प्रश्न पाहिजे असतील तर बाळासाहेब शिंदेचं मराठी व्याकरणाचं पुस्तक सुद्धा उत्तम आहे। दोन्हीपैकी कोणतेही एक पुस्तक वापरलं तरी चालेल आणि हे दोन्ही पुस्तकं कोणतंही एक पुस्तक वाचल्यानंतर मराठीचे PYQs तुम्हाला बघायचे असतील तर मी पुन्हा तुम्हाला सांगेल की पोलीस भरती ग्रंथ भाग 1 याच्यामध्ये सुद्धा मराठीचे सर्व प्रश्न घटकनिहाय हे तुम्हाला बघायला मिळेल। म्हणजे या 2 पुस्तकांची सांगड घालताना एकदा डिस्क्रिप्टिव्ह नियम समजून घ्यायचे आणि मग त्या नियमावरती कशा पद्धतीचे प्रश्न आलेत हे बघण्यासाठी तुम्ही पोलीस भरती ग्रंथ भाग 1 रेफर करू शकता। याच्यानंतर अतिशय मुलांना आवडणारा विषय म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता। या 2 विषयाच्या बाबतीत जर तुम्ही विचार केला, प्रश्न कसा सोडवावा याच्यासाठी प्रत्येकाची वेगवेगळी मेथड आहे। गणिताचे प्रश्न सोडवत असताना मेथड तुम्ही कोणतीही वापरा, पण मी तुम्हाला एक सल्ला देईल, गणिताची तयारी करायची असेल, गणितातले सगळे मार्क मिळवायचे असतील तर सुरुवातीला गणित समजून घ्या। समजून घ्यायच्या वेळेला वेगाकडे लक्ष देऊ नका, पहिल्यांदा गणित व्यवस्थित समजून घ्या आणि एकदा का तुम्हाला गणित समजलं त्याच पद्धतीचे तुम्ही खूप सारे प्रश्नांचा सराव करा। जेवढे जास्त प्रश्न सराव कराल तुमचा वेग ऑटोमॅटिक वाढेल। जर तुम्ही सुरुवातीलाच वेगावरती फोकस केला तर गणित समजणार नाही आणि जर परीक्षेला तोच गणित वेगळ्या पद्धतीने विचारलं गेलं तर तुम्ही गोंधळून जाणार हे निश्चित आहे। मग गणिताचा अभ्यास करताना काय करायचं आहे, पहिल्यांदा कन्सेप्ट क्लिअर करून घ्या। कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी कोणतंही मार्केटमधलं पुस्तक घ्या। गणितासाठी पंढरनाथ राणेंचं पुस्तक आहे, त्याचबरोबर सतीश वसे सरांचं पुस्तक आहे, यापैकी कोणतेही एक पुस्तक तुम्ही कन्सेप्ट समजण्यासाठी वापरू शकता। त्याच्यानंतर काय करणार आहे, जेव्हा तुम्हाला कन्सेप्ट समजतील त्यावेळेला याच पद्धतीची खूप सारी उदाहरणं सोडण्यासाठी पहिलं काम करा, PYQ वरती भर द्या। आणि मग PYQ म्हणलं की मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगेल, पोलीस भरती ग्रंथ भाग 2 याच्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता या दोन्ही विषयावरती यापूर्वी झालेल्या परीक्षामध्ये जे प्रश्न आलेत
ते सगळे प्रश्न दिलेत, त्यातले प्रश्न वाचा. सोडवण्याची मेथड भले तुमची असू दे, गणित सराव करणं खूप महत्त्वाचं आहे. गणित आणि बुद्धिमत्ता हे दोन्ही विषय असे आहेत, सराव कमी पडला तर तुम्ही अडचणीत आलात. त्यामुळे गणित आणि बुद्धिमत्तासाठी सरावात कमी पडू नका. PYQ तर सोडवाच, पण त्याचबरोबर तुम्ही काय करायचं आहे, जिथं जिथं तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न मिळतील आणि जे जे टॉपिक तुमच्या परीक्षेला अपेक्षित आहेत त्या टॉपिकवरचा मिळणारा प्रत्येक प्रश्न सोडवा. आणि माझं असं मत आहे, गणित आणि बुद्धिमत्तासाठी सराव करण्यासाठी पुस्तकातले प्रश्न घेण्यापेक्षा PYQ वरती जास्त भर द्या. कारण गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न आहेत त्याचा बेसिक ढाचा जो आहे, साचा आहे, तो तोच आहे. फक्त प्रत्येक वर्षी प्रश्न बदलतात. म्हणजे काय होतं, प्रश्नातील संख्या बदलताना आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे PYQ वरती भर द्या. हा झाला साधारणपणे कोणती पुस्तकं वापरायची. आता मग काही मुलांना वाटतं सर करंटची तयारी कशी करायची, जीकेच्या प्रश्नाचं काय करायचं. तर करंट आणि जीके हा जो घटक आहे परीक्षेला जर विचार केला साधारणतः 3 मार्कापासून 5 मार्कापर्यंत आहे. त्याच्यासाठी आत्तापासून तुम्ही वेळ खर्च करायला पाहिजे अशातला भाग नाही. परीक्षा जेव्हा डिक्लेअर होते, परीक्षेच्या तारखे अगोदर किमान 1 महिना ते 15 ते 20 दिवस या दिवसामध्ये मार्केटमध्ये उपलब्ध असलेलं एखादं करंटचं पुस्तक तुम्ही वापरू शकता. त्यावेळेला मार्केटमध्ये कोणतं पुस्तक उपलब्ध आहे बघा. म्हणजे करंटमध्ये काय होतं, सध्याचं मंत्रिमंडळ, खेळामध्ये मिळालेले पुरस्कार, कोणते सामने कुठं झाले यावरती वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. एखादं नवीन आलेलं साहित्य, त्याचे लेखक कोण आहेत याच्यावरती प्रश्न आहेत. पुरस्कारांवरती प्रश्न हमखास मिळतात. त्यामुळं जर तुम्ही करंटचं पुस्तक जर जुनं वापरत असाल तर नवे पुरस्कार त्यामध्ये ॲड करणं गरजेचं असतं. त्यामुळे आत्ता सध्या अभ्यास करताना करंटवरती भर लगेच न देता परीक्षा डिक्लेअर झाल्यानंतर शेवटचे 15 दिवस ते 1 महिना या कालावधीत करंटचा अभ्यास करायला हरकत नाही. पुस्तकांची यादी तुम्हाला व्यवस्थित समजली असेल अशी माझी अपेक्षा आहे. आणि मी पुन्हा तेच सांगतो, 10 वेगवेगळी पुस्तकं वापरण्यापेक्षा एकच पुस्तक 10 वेळा वाचा. त्यामुळे तुमचा अभ्यास चांगला होईल. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त पोलीस भरतीसाठी कोणती पुस्तकं रेफर करणं गरजेचं आहे या विषयावरती बोललो आहोत. लवकरच आम्ही तुमच्यासाठी पोलीस भरतीची तयारी कशा पद्धतीने करायला पाहिजे, अभ्यासाचं नियोजन काय असायला पाहिजे, टाइम टेबल काय करायला पाहिजे, या सर्व गोष्टींवरती चर्चा करण्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येतोय. त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. धन्यवाद.